नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी कार अपघातात जखमी झाल्या. बर्दवानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून कारने राजधानी कोलकाता येथे परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरने परतणार होत्या, मात्र खराब हवामानामुळे त्यांना कारने परतावे लागले. याच दरम्यान रस्त्यात समोरून उंच वाहन पाहून चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे ममता बॅनर्जी यांचे डोके काचेवर आदळले. त्यांच्या डोक्याला किरकोळ जखम होण्याबरोबरच त्याच कारमध्ये बसलेले इतर लोकही जखमी झाले. दुसऱ्या वाहनाची धडक लागू नये म्हणून कार अचानक थांबवावी लागल्यामुळे ममता बॅनर्जी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन कामांची पाहणी केली. रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता. अंजुम परवेज यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेत असल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. तसेच वैद्यकीय कर्मचारी वेळेत हजर होत नसल्याची तक्रारही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परवेज यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोनी, सीईओ राहुल शिंदे, डॉक्टर आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये आज बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास दुचाकीच्या डिक्कीतील लाखो रुपये लंपास करण्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर दुचाकीपासून थोड्या अंतरावर पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट अशा पेहरावातील एक इसम ट्रक शेजारील दुचाकी आपलीच असल्याच्या आदुर्भावात दुचाकीची डिक्की उघडून त्यातील लाखो रुपये असलेली बॅग सहजपणे घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सदर घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरमधून सुरू केलेली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील गुवाहाटी येथे रोखण्यात आल्याने संपूर्ण देशभरात काँग्रेस आक्रमक भूमिका घेतली आहे. आज बेळगावात काँग्रेसने रॅली करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. काँग्रेसचे नेते रोजी जॉन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, ग्रामीण अध्यक्ष विनय नावलगट्टी व इतर सहभागी झाले होते. दिवाळीपासून थंडीला सुरुवात होते, मात्र यावर्षी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे थंडी गायब झाली होती, तर मध्यंतरी पाऊसही कोसळला होता. त्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून थंडी जोरात पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी रात्री 7.2 अंशावर पारा घसरला आहे. त्यामुळे साऱ्यांनाच हुडहुडी भरली आहे. थंडी पडल्याने कडधान्य पिकाला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर हीटमुळे नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होत असते, मात्र यावर्षी दिवाळी संपली तरी थंडीचा पत्ता नव्हता. वारंवार हवामानमध्ये बदल होत होता. ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा यामुळे थंडी गायब झाली होती, मात्र गेल्या 3 दिवसांपासून थंडीला जोरदार सुरुवात झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पारा घसरला आहे. त्यामुळे साऱ्यांनाच उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून 5व्या बेळगाव मराठी साहित्य संमेलन होणार असून रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर येथे 3 सत्रामध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले असून सकाळी दत्त मंदिरापासून मराठा मंदिर पर्यंत ग्रंथदिंडी होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ तसेच अध्यक्षीय भाषण, दुसऱ्या सत्रामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून विशेष व्याख्यान होईल. दुपारी स्नेहभोजनानंतर महाराष्ट्राची लोकधारा, लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन या सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चौहान यांनीही बैठकीला मार्गदर्शन केले. रणजित चौगुले यांनी आभार मानले. दक्षिण कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेजचे 2023-24 या वर्षाचे क्रीडा संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शानबाग यांनी प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्याच्या जीवनातील खेळाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण मुख्य भाषण दिले. कार्यक्रमाची सुरुवात जिमखाना कमिटी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदनाने करण्यात आली. त्यानंतर रिले, मिक्स रिले, रनिंग, शॉर्टपुट, कबड्डी आदी स्पर्धा झाल्या. याचवेळी आरसीयू तर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट शारीरिक पुरुष स्पर्धेत सुवर्ण पदक आणि सर्वोत्कृष्ट व्यक्ती पुरस्कार प्राप्त झालेल्या वैष्णव मजूकर याचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वायबी दळवी, प्रशांत मनकाळे व इतर उपस्थित होते.
ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकर संघातर्फे मोर्चा काढून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे असा आदेश उच्च न्यायालयाने जारी केला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केला जात नाही. याबाबत ग्रामीण विकास मंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे, मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. सदर कर्मचाऱ्यांना तातडीने किमान वेतन 31,000 रुपये द्यावा यासाठी आदेश जारी करण्यात यावा अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी सर्कल जवळील दुसऱ्या बस शेल्टरमध्ये निराधार होऊन झोपलेल्या वयोवृद्धाला आधार देण्याचे उपक्रम बेळगावच्या सामाजिक सेवकांनी केला आहे. श्रीराम सेनेचे नारू निलजकर, यंग बेलगाम फाउंडेशनचे ॲलन मोरे, फेसबुक फ्रेंड सर्कलचे अवधूत तुडवेकर आणि संतोष धरेकर यांनी एकत्र येऊन त्या वयोवृद्धाची मदत केली. अनेक दिवस रस्त्यावर पडलेल्या या व्यक्तीच्या पायात किड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात आल्यावर तातडीने रुग्णवाहिका मागवली आणि त्या व्यक्तीला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या प्रयत्नाने केवळ समाजाची दयाळू बाजूच दाखवली नाही, तर संकटाच्या वेळी त्वरित कृती करण्याचे महत्त्वही दाखवून दिले. एका निराधार वृद्धाचा जीव वाचवल्याने या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकलव्यनगर कणबर्गी येथील एक इसम गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या पत्नीने माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बसप्पा शिवप्पा कोडल्याळी, वय वर्षे 55 असे त्याचे नाव आहे. दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना आपले कपडे सोबत घेऊन बसप्पा घराबाहेर पडला आहे. आपल्या घराला कुलूप लावून चावी शेजारच्या घरी देऊन गेला आहे. 5 फूट 2 इंच उंची, अंगाने सडपातळ, गहू वर्ण असे त्याचे वर्णन आहे. बसप्पा गवंडी काम करतो. त्याच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 9480404107 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माळमारुती पोलिसांनी केले आहे. आधुनिक वाल्मिकी असा आधारयुक्त उल्लेख ज्यांचा केला जातो ते लेखक व ज्येष्ठ कवी गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेले आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजाने अजरामर झालेले गीत रामायण हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर कोरले गेले आहे. लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे आज बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी गीत रामायण सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते स्वरवैभव क्रिएशन्स हे होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अनमोल असे वैभव असलेल्या या गीत रामायण सादर करून कलाकारांनी रसिकांना रामायण काळाची आठवण करून दिली. गीत रामायण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बेळगावकरांनी गर्दी केली होती. दक्षिण कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे बदलती जीवनशैली या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लोकांना शाश्वत जीवन जगण्यासाठी आणि आपले भविष्य पुन्हा घडवण्यासाठी सक्षम करणे हा व्याख्यानाचा विषय होता. या व्याख्यानाला प्रमुख पाहुण्या म्हणून इमर्ज फाउंडेशनच्या संस्थापिका प्राची प्रशांत उपस्थित होत्या. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक SY प्रभू, सतीश तेंडोलकर, तनिष मोहिते यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कराड धारवाड वाया निप्पाणी या रेल्वे मार्गाचे स्वप्न गेल्या कित्येक दशकांपासून अपुरे राहिले आहे. मात्र आता पुन्हा नव्याने या टप्प्यातील धारवाड कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या प्राथमिक अभियांत्रिकी आणि वाहतूक अर्थात PET सर्वेक्षणाला रेल्वे खात्याने मंजुरी दिली आहे. येथे 6 महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी 55 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे निपाणी मार्गे रेल्वेचे अधुरे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळ भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी खेडेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजना कामासाठी 25 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. लवकरच कंत्राटदाराच्या खात्यावर निधी जमा होणार असून उर्वरित कामाला गती मिळणार आहे. मतदारसंघातील मतदारांना खोटे बोलून दिशाभूल करणारा मी नव्हे. लवकरच या योजनेचे पाणी कालव्याद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार राजू कागे यांनी दिली. अथणी तालुक्यातील आजूर येथे बुधवारी शिरूर आजूर रस्ता कामाचा शुभारंभ करून ते पत्रकारांशी बोलत होते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बोरगाव येथे बुधवार दिनांक 24 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने ऊसाच्या ट्रॉलीला आग लागल्याचे समजते. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.
देशात मुनी महाराजांच्या हत्यांची प्रकरणे वाढत आहेत. अशा घटनांचे सरकारने गांभीर्य घेऊन मुनी महाराजांना संरक्षण द्यावे अशी मागणी आचार्य श्री 108 गुणधरनंदी महाराज यांनी केली. ते हुक्केरी येथील महावीर निलजगी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.